मित्रांनो, अशा सदनच्या 9:15 चर्चेच्या सत्रामध्ये आपलं स्वागत. आपण 9:15 या चर्चेच्या सत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करतो. या चर्चेमध्ये आपणाला भाग घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे. ती लिंक शेअर करून तुम्ही लाईव्ह या कार्यक्रमामध्ये सामील होऊ शकता. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आपण अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावरती मागील आठवड्यापासून हा 9:15चा महत्त्वपूर्ण गंभीर विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत आलेलो आहे. आजचा विषय ही असाच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या या भांडवली समाज व्यवस्थेमध्ये खरं तर भांडवली म्हणणं तितकंसं अचूक ठरणार नाही, कारण आजचा समाज पूर्णतः भांडवली समाज नाही. आजचा समाज हा निम भांडवली, अर्धवट भांडवली समाज आहे. सरंजामी व्यवस्थेचे काही मालकी हक्क, काही खाजगी मालकी या अजूनही अस्तित्वात आहे. स्पर्धात्मक स्पेस, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस या तिन्ही क्षेत्रामध्ये आजही तसा उपलब्ध नाही. त्यामुळं हा त्या अर्थाने निम भांडवली, निम सरंजामी, अर्धवट सरंजामी आणि अर्धवट भांडवली, ज्यामध्ये मुक्त व्यापाराला, ज्यामध्ये भांडवलदार बनण्याला जी आवश्यकता लागते ती आवश्यकता पूर्ण समाजाला आजही उपलब्ध झालेली नाही. त्या अनुषंगाने ही समाज व्यवस्था निम भांडवली. तरी 1990चा पहिला टप्पा, त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक उद्योगाचं झालेलं जे खाजगीकरण आहे, ते खाजगीकरण अशा स्पर्धात्मक स्पेसकडे, अशा स्पर्धात्मक संधीकडे बोट दाखवतात. ही संधी तुम्हाला उपलब्ध आहे, या संधीचा तुम्ही उपयोग घेऊ शकता, असं म्हणण्यापर्यंत भांडवली व्यवस्थेचे समर्थक जातात. परंतु काय खरोखरच तसा स्पेस उपलब्ध आहे का? सरंजामी व्यवस्थेमधल्या जी उत्पादक व्यवस्था होती, जाती व्यवस्था, त्याने ही संधी, त्याने ही स्पेस तर अडवलेली नाही. तो अवरोध बनून तर या नव्या समाज व्यवस्थेमध्ये जाण्यासाठी उभा ठाकलेला नाही. त्यामुळे या सर्व संदर्भाच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो की आजची व्यवस्था पूर्णतः भांडवली नाही, पूर्णतः सरंजामी नाही. परंतु भांडवली व्यवस्थेची जी उत्पादक व्यवस्था म्हणून गणली गेली ती जाती व्यवस्था, आणि सरंजामी व्यवस्थेची जी उत्पादक व्यवस्था म्हणून गणली गेली ती जाती व्यवस्था, आणि भांडवली व्यवस्थेची जी उत्पादक व्यवस्था आहे ती वर्ग व्यवस्था. या दोन्हीच्या संकरामध्ये, या ट्रान्झिशनमध्ये, संक्रमण अवस्थेमध्ये आज समाज आहे. तो इथपर आपण या समाज व्यवस्थेविषयी भाष्य केलं. यातून तुम्हाला जवळपास आजच्या समाज व्यवस्थेवरची आयडिया, कल्पना येईल. मित्रांनो, आजचा प्रमुख विषय जो आहे आपला, त्या मूळ विषयामध्ये हा जो प्रश्न आहे की फ्री ट्रेड नंतर जेव्हा हे भांडवली समाजामध्ये प्रवेश ते झाले, त्याचं प्रमुख कारण जे होतं ते स्पर्धात्मक जग, फ्री ट्रेड, मुक्त व्यापार, ही मुक्ततेची जी संधी प्रगतीसाठी उपलब्ध करून देत होता तो अवकाश, तो सर्वांना हवा असं वाटत होतं. परंतु त्या भांडवली व्यवस्थेचे जे काही गुणदोष आहेत ते गुणदोष न शोधता
त्या गुणाची प्रस्तावना न करता, त्याच्यातल्या दोषांचं उच्चाटन न करता ही व्यवस्था आपण स्वीकारली. खरं तर स्वीकारली म्हणणं ही तितकंस ठीक नाही, खरं नाही. 1990च्या आसपास ती लागली. व्यवस्था जी होती जुनी, ती व्यवस्था पूर्णपणे नष्ट न करता आपण जाती व्यवस्थेवरतीच ही वर्ग व्यवस्था लागली. तरीही एक मोठा फेज त्या ट्रान्झिशन मध्ये गेला, जो जायला नको होता. त्यातून अनेक विकृती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेचे अनेक दोष ही मग वर्ग व्यवस्थेमध्ये समाविष्ट झाले. भांडवली व्यवस्थेला तिला विकसित न व्हायला, यातून निर्माण झालेल्या संधीचा प्रत्येकासाठी एक अवकाश उपलब्ध न होण्याला, स्पेस उपलब्ध न होण्याला कारणीभूत ठरला. त्यामुळं आजच्या या व्यवस्थेकडे पाहताना आपल्याला जो प्रश्न उभा राहतो की मुक्त व्यापार दिला, प्रगती करण्याची संधी दिली, त्यातून एक मोठा वर्ग स्तर भांडवलदार बनला. भांडवलदार बनलेल्या या संपूर्ण वर्ग स्तराला, आता इथं वर्ग म्हणणं ही चुकीचं ठरेल, म्हणून वर्ग स्तर, तर त्या वर्ग स्तराला सर्वात मोठं या भांडवली व्यवस्थेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक होतं ट्रस्ट कमवणं. कुणाचा? कंझ्युमरचा. म्हणजे भांडवली व्यवस्था ज्या कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करून आपण निर्माण केलेल्या ग्रह बाजारपेठेमध्ये ते विकतं, त्या ग्रह बाजारपेठेचा विश्वास कमवणं. स्पर्धात्मक जग आहे. सरंजामी व्यवस्थेमध्ये खाजगी मालमत्ता होती, मालकी हक्काच्या बऱ्याच वस्तू होत्या, मुलकी हक्काच्याही बऱ्याच वस्तू होत्या. अशा पार्श्वभूमीवरती आता तुम्हाला एक मुक्त मैदान मिळालेलं आहे. मुक्त मैदानामध्ये स्पर्धा आहे, त्यातून ग्राहकांचा फायदा झालेला आहे. प्रश्न आहे भांडवलदारांना या संधीचा, त्यातून झालेल्या प्रगतीला टिकवून ठेवण्यासाठी या ग्राहक पेठेचा, या बाजार पेठेचा ट्रस्ट, विश्वास कमवणं आणि तो टिकवणं महत्वाचं. मग हे विश्वास टिकवणं महत्वाचं असून सुद्धा ह्या कॉर्पोरेट कंपन्या, भांडवली व्यवस्थेतून उभा झालेल्या ह्या मोठ्या बिग बिझनेस हाऊसेसच्या ह्या कंपन्या ग्राहकांशी असं चिटिंग का करतात? ग्राहकांची अशी फसवणूक का करतात? ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी मॅनिप्युलेशन का करतात? ग्राहकांच्या फसवणुकीसाठी डिसिव्हिंग ह्या टॅक्टिक्स का वापरतात? असे अनेक प्रश्न मग आपल्याला आपल्या समोर उभे ठाकतात. त्या अनुषंगानेच आजचा आपण हा विषय निवडलेला आहे की सरंजामी व्यवस्थेचं जे खाजगी मालकीचं मर्यादित संधीचं जे जग होतं, ते जग नष्ट करून आपण मुक्त व्यापाराचं, प्रगतीच्या संधीचं एक मैदान आपण आपल्या समाजाला दिलं. त्या मैदानाचा फायदा करत संपूर्ण समाज नाही, परंतु एक वर्ग असतात, काही जाती समूहातला एक वर्ग असतात, भांडवलदारी समाज बनले. भांडवलदारी समाज बनलेल्या त्याने या कॉम्पिटेटिव्ह, या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्या ग्राहक पेठेचा, आपल्या बाजारपेठेचा जो विश्वास कमवायचा होता, जो विश्वास टिकवायचा होता, तो का नाही टिकवला? त्याने आपल्या ग्राहकांशी नफा कमवणं हा त्याचा उद्देश आहे, तो गुन्हा नाहीये. अक्युम्युलेशन हा गुन्हा आहे, संपत्तीचं केंद्रीकरण करणं हा गुन्हा आहे, परंतु नफा कमवणं भांडवलदाराने हा काही गुन्हा नाही, तो त्याचा उद्देश आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अत्यंतिक नफा कमवण्यासाठी तो काय करतो? मग अशा पद्धतीनं मॅनिप्युलेशन टॅक्टिक्स वापरतो, अशा पद्धतीनं डिसिव्हिंग टॅक्टिक्स वापरतो आणि मग तो चीटिंग करतो. कुणाशी? ज्या ग्रह बाजारपेठेवरती त्याचं अस्तित्व उभं आहे, त्या ग्रह बाजारपेठेला तो चीट करतो, फसवतो. आणि इथं मग तो
आपल्या अवनतीच्या चक्रामध्ये अडकतो. म्हणून हा विषय आहे आजचा महत्वाचा, की ग्राहकांची फसवणूक कशी करतात कॉर्पोरेट कंपन्या. आपण पाहूया या अनुषंगाने फसवणुकीचे अनेक प्रकार. मित्रांनो, आपण सरंजामी व्यवस्थेत ग्रामीण भाग, कृषक जीवन यामध्ये राहिलेलो आहे आणि आपण पाहिलेलं आहे की अशा छोट्या मोठ्या व्यापारामध्येही वजन काटा मारणे हा प्रकार होता, ज्यातून अमुक अमुक किमतीला अमुक अमुक वजनाचं धान्य मिळणं ही ग्राहकाची अपेक्षा होती. त्याऐवजी वजन काट्यामध्ये फेरखार करून वजन काट्याला एका वेगळ्या अँगलमध्ये ठेवून वजन काट्याला मॅग्नेट चिटकवून अशा पद्धतीनं हा अपहार, ही फसवणूक ग्राहकाची अगोदरही होतो. त्याबरोबरच क्वालिटीमध्ये उदाहरणार्थ नमुना दाखवताना धान्याचा उत्पादनाचा नमुना एक दाखवला जातो आणि विक्रीच्या वेळेला वेगळा माल त्या पारड्यामध्ये टाकला जातो. हाही एक फसवणुकीचा प्रकार आपण सरंजामी व्यवस्थेमध्ये पाहिला. त्याबरोबरच विविध अन्नधान्यामध्ये भेसळ, रंगाची भेसळ असो, वजनाची भेसळ असो, गंधाची भेसळ असो, अशा वेगवेगळ्या भेसळ करून आपल्या मालाला उठाव देण्याचाही प्रकार सरंजामी व्यवस्थेमधल्या व्यापारामध्ये झालेला. आता हे गुणात्मक वेगळं कसं मग? हा जो नफा आहे जो सरंजामी व्यवस्थेमध्ये मिळत होता, तो नफा तुलनात्मक दृष्ट्या अत्यंत मोठ्या स्केलमध्ये होतो. का तर भांडवली व्यवस्थेमध्ये अक्युम्युलेशन हा जो गुन्हा आहे तो गुन्हा करण्याचा प्रत्येक भांडवलदार हा प्रयास करत असतो. इथं नफा कमवताना अक्युम्युलेशन साठी आवश्यक जे उत्पादन होतं ते नव्हतं, परंतु आज भांडवली व्यवस्थेचा जो काही एक फेज निर्माण झालेला आहे त्यातून आपल्याला प्रोडक्शनची एक मोठी स्केल आणि त्यातून नफ्यासाठी एक मोठा रेस मिळालेला आहे. त्यामुळे ह्या अक्युम्युलेशन कडे प्रत्येक भांडवलदाराचं लक्ष लागलेलं आहे की जास्तीत जास्त नफा कमावून ही संपत्ती अक्युम्युलेट करणं. आता पूर्वी सरंजामी व्यवस्थेमध्ये हा जो निर्माण झालेला नफा आहे तो नफा, अतिरिक्त नफा हा देवस्थानावरती, जत्रा मैदानावरती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींवरती खर्च केला जायचा. परंतु आता भांडवली व्यवस्थेमध्ये जेव्हा निर्माण होतं, डच हे पहिलं कॅपिटलिस्टिक स्टेट जे कॅपिटलिस्टिक हेजेमनी निर्माण करतं, ते डच इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आणण्यासाठी ब्रिटिश, पोर्तुगीज हे जसं कारणीभूत होतात, तशा पद्धतीनं युरोपभर या सर्व मुक्त व्यापाराला, सरंजामी व्यवस्थेच्या खासगी मालकीला उद्ध्वस्त करून फ्री ट्रेडला, मुक्त व्यापाराला संधी देण्याचं आणि त्याला तत्वज्ञानात्मक आधार देण्याचा प्रयास स्कॉटिश विद्वान, स्कॉटिश अर्थतज्ञ, स्कॉटिश तत्वज्ञ ऍडम स्मिथ त्याच्या ग्रंथामध्ये करतात. त्याचा हा महत्वपूर्ण ग्रंथ या फ्री ट्रेडचा आणि त्याबरोबरच्या संधीचा उच्च रवाने जयघोष करतात आणि ते तत्वज्ञानात्मक मांडणी मग व्यावहारिक मांडणीमध्ये रूपांतरित होऊन ही भांडवली व्यवस्था युरोपभर, अमेरिकेत व इतर देशामध्ये पसरताना आपण पाहिलेली आहे. 16व्या शतकातली ही घटना आहे. 17व्या-18व्या शतकामध्ये ते इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये रूपांतरित होते. पहिलं जे मर्चंट कॅपिटलिझम होतं ते मर्चंट कॅपिटलिझम नंतरच्या काळामध्ये त्यातून मिळालेल्या नफ्यातून ते कशामध्ये घालतंय? इंडस्ट्रीमध्ये, आत्यंतिक उत्पादन करण्यामध्ये. भारतामध्ये तशी परिस्थिती होती का? नव्हती. आत्यंतिक उत्पादनासाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. युरोपमध्ये ती होती, कारण मर्चंट कॅपिटल पासून इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन येण्यापर्यंत
टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्समध्ये वेगाने ज्ञानाची भर पडली होती. त्याच्या आधारावरती त्या इंडस्ट्री, फॅक्टरी कल्चर बरोबर उभारली आणि त्या फॅक्टरी कल्चर मधून ते अत्यंतिक साधन संपत्ती निर्माण होऊ लागली, त्यातून अत्यंतिक नफा निर्माण होऊ लागला. त्याच्यावरती नियंत्रणाचा प्रश्न आल्यानंतर स्टेट कॅपिटलिझमची प्रक्रिया समोर आली. मर्चंट कॅपिटलिझम, इंडस्ट्रियल कॅपिटलिझम, स्टेट कॅपिटलिझम आणि नंतर अलीकडच्या काळामधलं जे फायनान्स कॅपिटलिझम आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्शन, जो फॅक्टरी कल्चरचा भाग होता तो अबसेंट राहतो आणि फायनान्स कॅपिटल, वित्त भांडवलावरती मग ह्या सगळ्या पद्धतीचा नफा, सरप्लस, वर्कड कमवली जाते आणि मग अक्युमुलेशनला प्रचंड वेग येतो. याला ग्लोबल कॅपिटलिझम किंवा कॅपिटलिझमची लेट स्टेज, लेट कॅपिटलिझम असंही म्हटलं जातं. फ्रेडरिक जेम्सन याच्यावरती विस्तृत प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे. लेट कॅपिटलिझम फ्रेडरिक जेम्सनने टर्म कॉइन केली, जेम्सनने विकसित केली. त्याचा जो कोलॅप्स आहे, जो मार्क्सने, कार्ल मार्क्सने सांगितला होता, त्याचं हे डायव्हर्जन्स आहे. पोस्ट मॉडर्निझम हा एक फेज आहे समाज व्यवस्थेमधला आणि त्याच्यामध्ये हे लेट कॅपिटलिझम ही अर्थव्यवस्था आहे. हा जो डायव्हर्जन्स आहे, जो मार्क्सच्या उद्देशापासून वेगळा झालेला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि तो आहे फायनान्स कॅपिटल. ह्या प्रॉडक्टला घेऊन तो मार्केटमध्ये गेलेला आहे. व्यवस्था कशी आहे? स्टेट कॅपिटलिझम ओलांडून आता ग्लोबल कॅपिटलिझम झाला आहे. फायनान्स कॅपिटलिझमच्या टप्प्यातून ग्लोबल कॅपिटलिझमच्या या प्रक्रियेमध्ये ही सगळी कॅपिटलिझमची प्रक्रिया आहे. त्यामध्ये व्यवस्था कोणती आहे आता? पोस्ट मॉडर्निझम. अशा या परिस्थितीमध्ये भारतामध्ये ती स्थिती नाहीये. भारत त्या स्थितीमध्ये गेलेला नाही. परंतु कॅपिटलिझमचे हे सगळे दोष, जाती व्यवस्थेचे सगळे दोष, हे एक कॉम्प्लेक्स बनला, जो कॉम्प्लेक्स या मॉडर्न कॉम्प्लेक्स पेक्षा, त्या पोस्ट मॉडर्न कॉम्प्लेक्स पेक्षा अगदी वेगळा आहे, अगदी गुंतागुंतीचा आहे. म्हणून याच्यामध्ये झालेली जी फसवणूक आहे ग्राहकांची, त्या ग्राहकांच्या फसवणुकीसाठी आपल्याला काय करावं लागेल? महत्वपूर्ण अशा एका व्यक्तीकडे जावं लागेल, ज्याचं नाव आहे रॉबर्ट शिलर. रॉबर्ट शिलरचं फिशिंग फॉर फुल्स. रॉबर्ट शिलर हा नोबेल लॉरेट आहे. रॉबर्ट शिलरने फिशिंग फॉर फुल या आपल्या ग्रंथामध्ये या अशा क्रायसिसवरती, अशा समस्यावरती, तिसऱ्या जगातल्या अशा समस्यावरती अत्यंत महत्वपूर्ण असे स्टेटमेंट्स केलेले आहेत, उपाय देण्याचा प्रयास केलेला आहे. तो काय म्हणतो की कसं हे शक्य होतं, ही फसवणूक कशी शक्य होते? ती फसवणूक शक्य होण्यासाठी तो म्हणतो की जो कंझ्युमर आहे, तो कंझ्युमर काय आहे? वेल इन्फॉर्म्ड नाही. त्याला तो जो प्रॉडक्ट घेतोय, तो ज्या बाजारपेठेमध्ये उभा आहे, त्याच्याविषयीची त्याची जी माहिती आहे ती अपुरी आहे, ती माहिती पूर्ण नाही, तो वेल इन्फॉर्म नाही. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तो उपस्थित करतो, जरी तो वेल इन्फॉर्म असला तरी तो रॅशनल नाही. म्हणजे काय? तर त्याला भलं बुरं प्रॉडक्ट मधलं कळत नाही, त्याला निश्चित करता येत नाही. क्रिटिकली त्याला स्पष्टता नाही की कोणता प्रॉडक्ट चांगला, कोणता प्रॉडक्ट चांगला नाही, किंवा कोणता प्रॉडक्ट घ्यायचा, कोणता प्रॉडक्ट घ्यायचा नाही, किंवा खरोखरच गरज आहे का की गरज नाही. अशा पद्धतीची जी विश्लेषण करण्याची क्षमता आहे ती ग्राहकाची नाही. म्हणजे तो वेल इन्फॉर्म नाही, तो रॅशनल नाही, म्हणजे त्याला बरं वाईट प्रॉडक्ट मधलं समजत नाही, ते ठरवण्याची त्याची क्षमता नाही. अशा दोन मोठ्या गोष्टीमुळं तो काय म्हणतो की त्याच्या कॉग्निटिव्ह बायसेस, त्याची जी टेंडन्सी आहे, मानसिक टेंडन्सीला टॅप करून भांडवली व्यवस्थेमधला हे कॉर्पोरेट कंपन्या त्याला काय करतात?
मुळातच त्याची गरज नाही तर गरज निर्माण करतात. गरज निर्माण झाल्यानंतर त्याच्यापुढे चॉईसेस ठेवतात. त्याची जी चॉईसेस असते ती त्याच्यामध्ये उपलब्धच नसते, परंतु उपलब्ध असणाऱ्या दिलेल्या चॉईसेस मधून त्याला निवडायला ते भाग पाडतात. अशा पद्धतीच्या टेंडन्सी ओळखून ते त्याच्यासाठी अनेक ट्रॅप लावत असतात, ज्याच्यातून तो काय करतो, अधिकाधिक कन्झम करतो. गरज नसतानाही तो अधिकाधिक कन्झम करत राहतो. कंझ्युमेरिझम, त्यातून निर्माण झालेली जी बाजारपेठ आहे, जी बाजारपेठ त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे, तो ती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयास करत असतो. पहा, हा प्रवास डच कॅपिटल हेजिमनी पासून ते तिसऱ्या जगातल्या कॉर्पोरेट जगातल्या बायस्ड कॉग्नेटिव्ह बायसेसला टॅप करून त्या बायस्ड टेंडन्सीला युटिलाइज करून मार्केट कार्व आउट करणं, प्रस्थापित करणं आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, हे महत्वपूर्ण विधान जे आहे ते विधान आपल्यासाठी, कंझ्युमरसाठी आपण फसतो. का फसतो हे कळत नाही. फसल्यानंतर काय करावं हेही समजत नाही. त्यासाठी एखादी व्यवस्था आहे का नाही माहित नाही. असेल तर आपण त्याच्यामध्ये त्या रिड्रेसल मध्ये आपण अप्लाय करतो, कंप्लेंट करतो. त्यातून आपल्याला किती पद्धतीनं प्रतिसाद मिळतो तेही माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ई कॉमर्स मध्ये, ऑनलाईन कॉमर्स मध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचा जो बिझनेस आहे, त्या बिझनेसच्या ई कॉमर्स मध्ये आपण अजूनही कसे आहोत, अनभिज्ञ आहोत. जिथं युरोपियन मार्केट मधला कंझ्युमरच वेल इन्फॉर्म्ड नाही, रॅशनल नाही, हा आरोप नोबेल लॉरेट स्वतः त्याच्या फिशिंग फॉर फुल्स या ग्रंथामध्ये करतात. हा महत्वपूर्ण विधान जे आहे ते विधान येणाऱ्या काळातही आपल्याला लागू होणार आहे. परंतु त्या अगोदरच आपला कंझ्युमर जो आहे फुल केला गेला आहे कॉर्पोरेटच्या टॅक्टिक्सने. आपण पाहिले अनेक फ्रॉड 1990 पासून कॉर्पोरेट्स करताना दिसत आहेत. सत्यम हा फ्रॉड अत्यंत मोठा, आयटी क्षेत्रातली मोठी कंपनी सत्यम हा फ्रॉड. सत्यमचा फ्रॉड वेळीच अचूकपणे सरकारने ओळखला नसता तर सत्यम बरोबर अनेकांना देशोधडीला जावं लागलं असतं, उदरनिर्वाहाचं साधन नष्ट झालं असतं. महिंद्राने नंतर ती टेक ओव्हर केली कंपनी. तत्पूर्वी दीपक पारेख यांना तिथं प्रशासक म्हणून नेमलं, नंतर महिंद्राने टेक ओव्हर केली. अलीकडच्या काळामध्ये किंगफिशर आपण पाहिलं. किंगफिशरलाही वेळीच टेक ओव्हर केलं असतं तर ती एक एअरवेज कंपनी आपल्याला मिळाली असती. त्यातल्या लोकांची अवस्था, त्यांचे पगार, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड, त्यांच्या पेन्शनचे पैसे, त्याच्यावर सगळ्यावरती त्यांना पाणी ओतावं लागलं. हा एक मोठा, सत्यम नंतर दुसरा मोठा झटका. असेच अनेक झटके आपल्याला बसत आले. त्यातून नुकसान जसं भांडवलदारी व्यवस्थेचं आहे तसं आपल्या देशाचं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचंही त्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान होतं. विषय तो नाहीये, विषय आहे आपला कंझ्युमर मार्केटचा. आता कंझ्युमर मार्केट म्हणजे आपण, आपली ओळख ती आहे ग्राहक म्हणून. आपण भांडवलदार नाही आहोत. आपली ओळख ग्राहक म्हणून आहे. आपल्याला काय नुकसान आहे की कॉर्पोरेटला हा तोटा झाला, कॉर्पोरेट कंपन्यांना नुकसान झालं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये उदरनिर्वाहासाठी जे त्याच्या आधारावरती आहेत त्यांचा उदरनिर्वाह साधन संपून जाईल. दुसरं की त्यांच्यातून त्यांची जी क्रयशक्ती आहे ती नष्ट झाल्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचं नुकसान. अशा दोन महत्वपूर्ण बाबी याचा परिणाम हा कंझ्युमर मार्केट म्हणजे आपल्यावरती पडतो. का तर त्यांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळं तेच आहेत जे मार्केटमध्ये येणार आहे. म्हणजे ग्रह बाजारपेठ जे आहे, जे मार्केट आहे ते आपलं काय होतं, आकुंचन पावतं. अर्थव्यवस्थेवरती त्याचा आणखी प्रत्यक्ष परिणाम होतो. आता अशा पार्श्वभूमीवरती ही अर्थव्यवस्था जी वेगाने लेट कॅपिटलिझम कडे निघालेली आहे, लेट स्टेज ऑफ कॅपिटलिझम, डाईंग स्टेज ऑफ कॅपिटलिझम म्हटलं जातं. परंतु भारतामध्ये हा गुंता मोठा आहे. कॅपिटलिझमच अजून विकसित झालेला नाही. कॅपिटलिझम मधले जे हाऊसेस आहेत ते हाऊसेस, त्यांच्याकडे असलेलं कॅपिटल ते स्पर्धात्मक नाहीये.
हे अजूनही कसं आहे, क्लोज्ड इकॉनॉमीमध्ये, क्लोज्ड हाऊसेसमध्ये, क्लोज्ड एंटिटी मध्ये ते अजूनही कॅपिटल बंदिस्त आहे, ते बनावं लागेल. म्हणजे युरोपियन देशामध्ये कॉर्पोरेट किंवा लेट कॅपिटलमुळे जी समस्या आहे ती आपल्याकडे नाही. मग आपल्याकडे जी समस्या आहे ती आपल्याकडची समस्या वेगळी आहे. आपल्याकडे ते काय करतात, तर आपल्याकडे एक गृह बाजारपेठ, त्या बाजारपेठेचे एक सदस्य म्हणून, कन्झ्युमर म्हणून आपल्याला ते काय करतात, तर प्रॉडक्ट विषयीची माहिती जी आहे ती माहिती लपवून ठेवतात, त्रोटक माहिती आपल्यापर्यंत देतात. उदाहरणार्थ काय, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची मी सर्व्हिस घेतली, मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची मी सर्व्हिस घेतली, त्या कंपनीचं जे दर आहेत त्या दराप्रमाणे मी ती सर्व्हिस आपल्यासाठी अफोर्डेबल आहे म्हणून ती स्वीकारली. जेव्हा ते आले, सर्व्हिस पूर्ण झाली, सॅटिस्फाईड झालो म्हणून जेव्हा मी त्याच्यावरती साईन केली, तेव्हा जे मला बिल दिलं गेलं, त्या बिलामध्ये साधारणपणे 4 अशा बाबी होत्या ज्या बाबी माझ्यासाठी नव्या होत्या. एक्सपेंडिचर, सर्व्हिस चार्जेस, जे मला पहिल्यांदा पॅम्पलेट मध्ये पाहिल्यानंतर, ब्रॉचर मध्ये पाहिल्यानंतर, कॅटलॉग मध्ये पाहिल्यानंतर दिसले होते, त्याशिवाय मला 4 वेगळे घटक, ऍडिशनल चार्जेस मला त्यामध्ये दिसले. म्हणजे ही जी माहिती आहे ती माहिती माझ्यापासून लपवून ठेवली होती. जेव्हा मला बिल दिलं गेलं तेव्हा ती माहिती मला दिली गेली. उदाहरणार्थ मी एक सर्व्हिस घेतली क्लिनिंगची, माझ्या अपार्टमेंटचं क्लिनिंग. अपार्टमेंटच्या क्लिनिंग मध्ये एक रूम त्याचा एरिया, दुसरी रूम त्याचा एरिया, त्याचे चार्जेस, बाथरूम त्याचे चार्जेस, गॅलरी त्याचे चार्जेस, हे स्टँडर्ड कॅटलॉग मध्ये होते. परंतु ह्याच्यामध्ये पॅसेज वे नव्हता, त्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी नव्हती. हे नंतरच्या जेव्हा बिल बनलं गेलं त्याच्यामध्ये हे आले, आणि ते आलेही स्क्वेअर फूट पेक्षा, रेग्युलर स्क्वेअर फूट दरापेक्षाही अधिक दरा. थोडक्यात काय केलं, तर तुमच्यापर्यंत अपुरी माहिती दिली, त्रोटक माहिती दिली आणि तुमच्याकडून जास्त वसुली केली. अशा अनेक घटना तुम्हाला दररोजच्या खरेदी विक्रीच्या या कॉर्पोरेट संबंधामधून, संदर्भामधून अनुभवाला आलेले असते. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपण अशा पद्धतीनं जेव्हा नुकसान झालं तेव्हा आपण काय करतो, की त्याचा पाठपुरावा करतो. पाठपुरावा केल्यानंतर त्या ऑनलाईन पाठपुराव्यामध्ये आपल्याला ते वेगवेगळ्या पद्धतीनं डायरेक्ट करतात. कस्टमर केअरला जा, अमुक सेलला जा, तमुक सेलला जा, ह्या सेलला जा. हे जे लटकवत ठेवणं आहे, ते लटकवत ठेवण्यामध्ये तो पिरियड ते काय करतात, ज्या क्लेमचा पिरियड आहे, रिटर्न फंडचा पिरियड आहे, तो घालून टाकतात. त्याला म्हणतात लॅगिंग. पहिल्या घटकाला म्हणतात विथ हेल्डिंग ऑफ इन्फॉर्मेशन. हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपण लेट कॅपिटलिझम मध्ये नाही, आपण अशा गुंतागुंतीच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे की कशी फसवणूक करतात. ते काय करतात, तर इन्फॉर्मेशन विथहेल्ड करतात, अर्धवट त्रोटक माहिती देतात. त्याचा फटका बसतो, तो फटका, तो नुकसान आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करतो, त्याचा पाठपुरावा करतो, ते आपल्याला डायरेक्ट रिडायरेक्ट करत राहतात, लटकवत राहतात, लॅगिंग करत राहतात. ते जे लॅगिंग आहे ते लॅगिंग मध्ये आपण काय करतो, त्याचा पाठपुरावा सोडून देतो. त्याच्यातून होणारं अर्निंग जे आहे ते अर्निंग नफ्याच्या अर्निंगच्या, कॉर्पोरेटच्या नफ्याच्या अर्निंगच्या जवळजवळ 11 ते 12% आहे, सोडून दिलेले पैसे. तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कॉम्प्लिकेटेड करायची, गुंतागुंतीची करायची. गुंतागुंतीची करणारी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कस्टमर केअर हे युजर फ्रेंडली ठेवायचं, कॉन्टॅक्ट हे युजर फ्रेंडली ठेवायचं. तुम्ही कोणतीही वेबसाईट पहा जे ऑनलाईन शॉपिंग करताय,
त्याचं साइन इन जेवढं युजर फ्रेंडली असतं तेवढं कस्टमर केअर युजर फ्रेंडली असतं का? नाही. हा स्पष्ट फरक आहे की ते काय करतात, कॉम्प्लिकेटेड करतात. कोणती प्रोसेस? रिग्रेसरची, पाठपुराव्याची पद्धत काय करतात, ते कॉम्प्लिकेटेड बनवतात, गुंतागुंतीची बनवतात. पहिल्या ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कमी देतात, त्यातून फसतात, त्यातून ते 11% 12% इतका नफा कमवतात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते काय करतात, लटकवत ठेवतात, तिकडे तिकडे रिडायरेक्ट करत. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय करतात, ती प्रक्रिया तुम्ही गाठलीच तर ते अत्यंत कॉम्प्लिकेटेड करून टाकतात, गुंतागुंतीचं करून टाकतात. आणि सगळ्यात चौथी जी आहे महत्वाची पद्धत, ती त्यांनी आपल्या स्टेट कॅपिटलिझम मधून उचलली. स्टेट कॅपिटलिझम ज्या पद्धतीनं कॅपिटलिझम मध्ये ब्युरोक्रसीला घुसवतं, ब्युरोक्रसीचे गुणवैशिष्ट्य त्या कॅपिटलिझम मध्ये प्रदर्शित होतात, तीच गुणवैशिष्ट्य घेऊन आजच्या या कॉर्पोरेट मध्ये या ग्राहकाला त्रास देण्यासाठी, ग्राहकाचा पाठपुरावा सोडण्यासाठी, त्याला टाळण्यासाठी, त्याला रिफंड त्याचा टाळण्यासाठी ते काय करतात, ब्लेम गेम. म्हणजे अनेक डिपार्टमेंट मधल्या एका डिपार्टमेंटने दुसऱ्या डिपार्टमेंटवर कंप्लेंट करत. हे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते एकाच कंपनीचे आहेत. नफ्याचा डबा तो त्यांचा जो आहे, ती ट्रेझरी आहे ती एकच आहे, डिपार्टमेंट वेगळे आहेत. हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे की ह्या सगळ्या डिपार्टमेंटने एकमेकावरती ब्लेम गेम करणं. उदाहरणार्थ सप्लायने पॅकेजिंग वरती, पॅकेजिंगने सप्लाय वरती, दोघांनी मिळून डिस्ट्रीब्युटर वरती, तिसऱ्याने मिळून मॅन्युफॅक्चरिंग वरती. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा जो ब्लेम गेम आहे, हा ब्लेम गेम सुद्धा हिची लेटरबाजी होते, ईमेल होत याचा. याच्यातून काय अनुभवायला येतं, तर तो जो महत्वाचा वेळ आहे क्लेमचा, तो क्लेमचा वेळ टाळणं, कॉम्प्लिकेटेड या व्यवस्थेमध्ये त्रास देणं, त्या त्रासापासून सुटका करण्यासाठी हा जो कन्झ्युमर आहे, म्हणजे आपण या मार्केटचे सदस्य, ते आपण काय करतो, आपला जो क्लेम आहे, आपली जी फसवणूक आहे, त्यातून झालेलं नुकसान, ते रिफंड मिळण्यासाठी केलेला प्रयास, या सगळ्या गोष्टी मग आपण सोडून देतो. अशा पद्धतीनं या नव्या मार्केटचं, ज्याचा आपला विषय आहे ग्राहकांची फसवणूक कशी करतात कॉर्पोरेट कंपन्या, त्या अनुषंगाने आपण युरोपियन भांडवली व्यवस्था, तिथं असणारी कॉर्पोरेट व्यवस्था, तिथलं लेट कॅपिटलिझम मी पाहिलं. भारतामध्ये अशा पार्श्वभूमीवरती असणारं कॅपिटलिझम मी पाहिलं. त्यातून उभा राहिलेलं कॉर्पोरेट सेक्टर, त्या कॉर्पोरेट सेक्टरला आज आपण सरंजामी व्यवस्थेमध्ये जसं फेस करत होतो व्यापाराला, तसं आज आपण त्यांना फेस करताना कोणत्या समस्या येतात, कसं फसतो, तेही आपल्याला मी या इश्यूमध्ये कल्पना दिली या चर्चेमध्ये. अशा पद्धतीनं रॉबर्ट शिलरने, नोबेल लॉरेट रॉबर्ट शिलर आणि जॉर्ज अकरलॉफ या दोघांनी मिळून लिहिलेला जो ग्रंथ आहे फिशिंग फॉर फुल्स, अत्यंत महत्वपूर्ण असा ग्रंथ आपण नक्की खरेदी करा. आणि त्याचा सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो सांगून ही चर्चा मी थांबवणार आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, रॉबर्ट शिलर आणि जॉर्ज अकरलॉफ यांचा जो ग्रंथ आहे फिशिंग फॉर फुल्स, यामध्ये ते काय म्हणतात, ऍडम स्मिथने कॅपिटलिझमची तत्वज्ञानात्मक बांधणी केल्यानंतर फ्री ट्रेडचा उच्च रवाने जयघोष केला. त्यातून कॅपिटलिझम वेगाने पसरलं, ते भारतापर्यंत आलं. भारतापर्यंत आलेले आहे कॅपिटलिझमला ते जे दोष आहेत, ते दोष आज न उद्या आपल्या कॅपिटलिझम मध्ये येणारच आहेत. अशा पार्श्वभूमीवरती ऍडम स्मिथ जे म्हणाला, हे फ्री फोर्सेस आहेत, नव्या ट्रेडिंगचे जे फोर्सेस आहेत ते फ्री फोर्सेस आहेत, ते स्पॉन्टॅनियस आहे. त्याच्यात गुणदोषाला अडॉप्ट करून त्याला रेक्टिफाय करून चालणारी स्वावलंबी स्वयंस्फूर्तीची व्यवस्था आहे. परंतु आज आपण जे पाहतो त्यामध्ये हे जे फ्री फोर्सेस आहे, हे फ्री फोर्सेस ग्राहकाच्या विरोधामध्ये जाताना दिसतात, कॅपिटलिस्टच्या विरोधात जाताना दिसतच नाही. हे ओरिएंटेशन कोणतं,
ज्याची ॲडम स्मिथने कॅपिटलिझम देताना कल्पना दिली नव्हती. ते जे ओरिएंटेशन आहे ते ओळखून रॉबर्ट शिलर म्हणतात, नोबेल लॉरेट रॉबर्ट शिलर म्हणतात की ह्या फ्री फोर्सेसला, स्पॉन्टेनियस फोर्सेसला, कोणत्या मार्केटच्या, त्या ट्रेडच्या, त्या कॅपिटलिझमच्या, ह्या गतिनियमांना जे आपल्याला घेऊन चाललंय लेट कॅपिटलिझमकडे, सो कॉल्ड लेट कॅपिटलिझमकडे, त्याला नियंत्रित करण्यासाठी गव्हर्नमेंटने हस्तक्षेप केला पाहिजे. हे आणखी एक आंतरविरोध नोबेल लॉरेटने उभा केलेला आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या जाचकतेतून, नियमातून, रेड टेपिझम मधून, त्याच्या प्रगतीच्या कमी संधीमधून तुम्ही फ्री ट्रेड केला, मुक्त अर्थव्यवस्था केली, त्या मुक्त अर्थव्यवस्थेला आता पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी, ग्राहक फ्रेंडली ठेवण्यासाठी तुम्ही काय क्लेम करताय, तर आता या फ्री फोर्सेसना नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे. हा आंतरविरोध आणि हे बुर्झवा इंटेलेक्च्युअल, त्या बुर्झवा इंटेलेक्च्युअलचे हे ग्रंथ त्यामुळेच आपण वाचले पाहिजेत, त्याच्यामध्ये अंतर्विरोध टिपले पाहिजेत. आपल्या तिसऱ्या जगाच्या या अविकसित, अर्धविकसित कॅपिटलिझमच्या गुणदोषाला समजून घेतलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला व्यवस्थेवरती विजय मिळवता येईल, व्यवस्था ध्वस्त करता येईल. जात वर्ग व्यवस्था ध्वस्त करण्याच्या आपल्या कार्यक्रमामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण निश्चितपणे समजून घेतल्या पाहिजे. मग तो बुर्झवा इंटेलेक्च्युअल असो किंवा डावा इंटेलेक्च्युअल असो. बुर्झवा इंटेलेक्च्युअलचं हे डायलेक्टिक्स मी आपल्या पुढे मांडलं, त्यातून आजच्या ग्राहकांची फसवणूक कशी करतात कॉर्पोरेट कंपन्या, ह्या विषयाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ही एकूण चर्चा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्याबद्दल आपले आभार.